नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 सुरू झालेली आहे आणि आपले जे सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनी आहेत यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओंना वेगवेगळ्या कमेंट्स येताना दिसत आहेत। ते जे शिक्षक जॉईन आहेत ऑलरेडी त्यांना सर्वांना विनंती करत आहेत की कृपया या ठिकाणी आपण जर मेसेज पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतं आहे, जे लोक अगोदर जॉबला आहेत त्यांनी कृपया पुन्हा रजिस्ट्रेशन करू नये, एका गरजू बेरोजगार उमेदवाराची जागा खाऊ नये। म्हणजे अशी एक विनंती खरं तर महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीनं वेगवेगळ्या माध्यमातून जे शिक्षक ऑलरेडी जॉईन आहेत त्यांना करण्यात येत आहे। माझीही सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती असेल, जे सर्व जॉईन आहेत त्यांनी स्वतः रजिस्ट्रेशन न करता किंवा कोणत्याही प्रकारचे प्रेफरन्स न करता आपले जे नवीन भावी जे शिक्षक आहे, ज्यांनी आता परीक्षा दिलेली आहे, ज्यांना त्यांची हक्काची नोकरी मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। मी स्वतः यावर्षी जॉईन झालेलो आहे आणि मी देखील ही टेट 3 दिलेली आहे। सांगायचं एवढंच आहे की टेट 2च्या बेसवरती मी जॉईन न व्हायच्या आधीच खरं तर मी परीक्षा दिलेली होती, जॉईन झालो नव्हतो त्यामुळे दिलेली होती। जॉईन झालो आहे, 129 मार्क आहे, परंतु रजिस्ट्रेशन करणार नाही आहे, कारण की आपलाच एक अभियोग्यताधारक त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतो। त्यामुळं जे जॉईन आहेत ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी झेडपीला असेल किंवा अदर ठिकाणी जॉईन असतील त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण रजिस्ट्रेशन न करता किंवा कोणत्याही प्रकारचे प्रेफरन्स न देता आपल्या या नवीन अभियोग्यताधारकांना नक्कीच त्यांच्या हक्काची नोकरी मिळवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया। तर सर्वांना माझी ही विनंती असेल की आपण रजिस्ट्रेशन न करता नक्कीच आपण आपल्या या सर्वांना मदत करूया। थँक्यू सो मच।